गणेशोत्सवासाठी गावी निघालेले अनेक प्रवासी मुंबई सेंट्रल एसटी आगारात सकाळपासूनच बसच्या प्रतीक्षेत आहेत। संपामुळे आरक्षण करूनही वेळेवर गावी पोहोचू शकत नसल्याची खंत हे प्रवासी व्यक्त करतायत। एसटी कर्मचारी योग्य उत्तर देत नसल्याचा आरोप देखील या प्रवाशांकडून केला जातोय। 2 दिवस सुरू असलेला एसटीचा संप हा काल रात्री मागे घेण्यात आला असला तरी सुद्धा अजूनही अनेक आगारांमध्ये परिस्थिती वेगळी पाहायला मिळते। ती म्हणजे अनेक प्रवासी या ठिकाणी सकाळपासून जे आहे ते वाट पाहत असताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी संप हा मागे घेतला असला तरी त्याचा परिणाम जो आहे तो अजूनही अनेक एसटी आगारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या उभा आहे मुंबईतील मुंबई सेंट्रल या एसटी आगारामध्ये आणि या ठिकाणी सुद्धा सकाळपासून अनेक बस ज्या आहेत त्या आलेल्या नाहीयेत। त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। अनेक प्रवासी हे सकाळपासून जे आहे ते या स्थानकात बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। बसची वाट जी आहे ती त्यांच्याकडून पाहिली जाते। आपण जाणार त्यांच्या किती वाजेपासून उभे आहात? सकाळी 6 वाजल्यापासून बस आहेत नाहीयेत काय सांग? बस नाही, कुठे जायचं तुम्हाला? चिपळूणला जायचं। या अशाच प्रतिक्रिया आहेत। अनेक जण या ठिकाणी सुद्धा बसलेले आहे। आपलं सामान जे आहे ते सकाळपासूनच जे आहे ते एसटी आगारात घेऊन आलेले आणि वाट जी आहे ती बस पाहिली जाते, कारण की दरवर्षी हा चाकरमानी आपल्या गावी जाण्यासाठी उत्सुक असतो। मात्र सध्याची ही चित्र जी आहेत ती आपल्याला तासनतास या ठिकाणी वाट जी आहे ती पाहावी लागते। आजोबा आपल्याला कधीपासून बसलेत, कुठे जायचं? 9:30 पासून अच्छा, कुठे जायचंय तुम्हाला? मंडनगर अच्छा, बस आहे नाहीये काय उत्तर आहे? अच्छा, किती वाजेपर्यंत येईल काय? 11 वाजता 11 वाजता। नक्कीच अनेक जण जे आहेत ती याचीच वाट पाहताना मिळतात आणि सकाळपासूनच जे आहेत ते प्रवासी या ठिकाणी तात्काळत असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच कुठेतरी या संपाचा फटका हा 2 दिवस आणि 2 दिवसानंतर आज सकाळपासूनच या चाकरमान्यांना मुंबई असेल किंवा राज्यातील विविध एसटी आगारांमध्ये बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे प्रवाशांचे या सगळ्यामध्ये हाल झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।